आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे पुणे पोर्शे अपघात प्रकरणी। पुणे पोर्शे अपघात प्रकरणी अजून एकाला अटक केली आहे। शिवानी अग्रवाल यांना अटक करण्यात आलेली आहे। शिवानी अग्रवाल ह्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। रक्त नमुने बदलल्या प्रकरणी शिवानी अग्रवाल यांना बेड्या ठोकल्या। पुणे पोर्शे अपघात प्रकरणी आणखी एकाला अटक केली आहे। पुणे पोर्शे अपघात प्रकरणी आता शिवानी अग्रवाल हिला अटक केली आहे। पोलिसांनी शिवानी अग्रवाल हिला सुद्धा बेड्या ठोकल्या। शिवानी अग्रवाल ही पोलिसांच्या ताब्यात आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, शिवानी अग्रवाल हिला सुद्धा अटक करण्यात आली आहे, अधिकची माहिती या संदर्भात। जगदीश खरं तर काही गेल्या ते पुणे पोलीस शिवानी अग्रवालच्या शोधामध्ये होते। शिवानी अग्रवाल जे ती पोलिसांना सापडत नव्हती, नॉट रिचेबल होती असं देखील पुणे होतं। परंतु आज जे आहे ते बाल हक्क न्यायमंडळाकडून जो अल्पवयीन मुलगा आहे त्या अल्पवयीन मुलाची चौकशी होणार आहे आणि यासाठी कोणीतरी पालक असणे गरजेचं असतं। त्यामुळे पुणे पोलिसांनी जो आहे तो हा सगळा जो शिवानी अग्रवालची शोध मोहीम होती ती कालपासून मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलेली होती आणि आज पहाटे जे आहे ती शिवानी अग्रवाल पोलिसांना सापडल्याची माहिती मिळते। पुणे पोलिसांनी शिवानी अग्रवालला अटक केलेली नाहीये, तिला ताब्यामध्ये घेतलेला आहे। कदाचित रक्ताच्या नमुन्याच्या फेरफाराचा जो गुन्हा ससून रुग्णालयातील 3 डॉक्टरांवर दाखल आहे आणि त्याच्यामध्ये जो आहे तो विशाल अग्रवालला आरोपी देखील केलेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये कदाचित पुणे पोलीस तिला अटक देखील करू शकतात। परंतु तत्पूर्वी बाल हक्क न्यायमंडळाने जो आदेश दिलेला आहे 2 तासाची चौकशी करण्यासाठी परवानगी जी पुणे पोलिसांना दिलेली आहे तिथं कदाचित शिवानी अग्रवाल उपस्थित राहू शकते, वेदांत अग्रवालची आई म्हणून, पालक म्हणून जी आहे, आणि त्यानंतर कदाचित पुणे पोलीस जे आहेत ते तिला अटक करू शकतात। परंतु सध्याच्या घडीची ही महत्वाची बातमी आहे की शिवानी अग्रवाल जी काही 2-3 दिवसांपासून पुणे पोलिसांसाठी फरार होती ती पुणे पोलिसांना आता सापडलेली आहे आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल, वडील विशाल अग्रवाल यानंतर आई शिवानी अग्रवाल जी आहे ती गजाआड जाण्याची शक्यता आता दाट झाली। आजच्या दिवशी नेमकं 2 तासाच्या चौकशी शिवानी अग्रवालला पुणे पोलीस अटक करतायत की सगळ्या घडामोडींमध्ये होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। जगदीश, रोहन, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल।